नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंग, एक निगेटिव्ह ओपनिंग दिलं. गॅपडाऊनही म्हणता येणार नाही, फक्त 100 पॉईंट मायनसच्या आसपास निफ्टी जे आहे ते ओपन झाला. रिझन होतं US मार्केटमध्ये शुक्रवारी आलेला फॉल. ऑलमोस्ट डाव जोन्स 900 पॉईंट खाली शुक्रवारी गेलेलं. त्यापाठोपाठ नॅसडॅकसुद्धा 800 पॉईंट आणि जवळपास S&P 500सुद्धा 200 पॉईंट, म्हणजे जवळपास 2 ते 3% फॉल US मार्केटमध्ये शुक्रवारी आलेला. त्याचं रिझन होतं ट्रम्प यांनी चायनावर सडनली शुक्रवार रात्री टॅरिफ्स अनाऊन्स केले रेअर अर्थ मेटल्सला घेऊन. कारण चायनाने एक बिल पास केलेलं रेअर अर्थ मेटल्ससाठी. एक नवीन ॲग्रीमेंट्स सगळ्या कंपन्यांना करावं लागणार होतं फर्दर फ्युचर सेलला घेऊन. आणि त्यामुळं ट्रम्प यांनी चायनावर थोडंसं कमेंट केलेली की चायना रेअर अर्थ मेटलद्वारे जगाला ब्लॅकमेल करते आणि त्यामुळे त्यांच्यावर आम्ही टेरिप्स लावणार आहे, 100% टेरिप्स. त्यामुळं US मार्केट थोडं डिसअपॉइंट झालं आणि एक चांगला क्रॅश जवळपास 1000 पॉईंटचा डाव जोन्समध्ये आला. आणि त्या अनुषंगानं आज बऱ्यापैकी ग्लोबल मार्केटसुद्धा खाली होते. हालाकी आपलं मार्केट सुरू होईपर्यंत ट्रम्प यांचं स्टेटमेंट दुसरं आलेलं की चायना आणि आमच्यामध्ये बऱ्यापैकी कोऑर्डिनेशन आहे आणि आम्ही लवकरच हा इश्यू रिझॉल्व्ह करू अशा पद्धतीनं. त्यामुळे थोडंसं मार्केट सावरण्याचा प्रयत्न झाला आणि ऑलरेडी FISचं सेलिंग थांबलं आहे. आता शुक्रवारी FISने बाईंग केलेलं 600 करोडचं. त्यामुळे ओव्हरऑल जर FIS बाय करत आहेत त्यामुळं काय व्हावं लागलं आहे, मार्केटला फॉल अरेस्ट व्हायला मार्केट पडत नाही आहे. DIs ॲज युजल बाय करतात. त्यामुळे ह्या सगळ्या न्यूज आणि मिक्स शोमुळं मार्केट ओपनिंग निगेटिव्ह झालं ग्लोबल मार्केट्सच्या सोबत, पण रिकव्हरी चांगली लोअर लेवलवरून दिली. निफ्टी ऑलमोस्ट एंटायर फॉल रिकवर केलेला. क्लोजिंगला थोडासा परत खाली आला, पण बँक निफ्टी आज दिवसभर पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहिली मोस्ट ऑफ द टाईम. आणि बँक निफ्टीनं आजची रिकव्हरी रॅली लीड केली असं म्हणता यायला काय हरकत नाही. त्यामुळे ओव्हरऑल मोठा ग्लोबल शॉक असतानासुद्धा आपल्या मार्केटनं चांगलं आउट परफॉर्म केलं आहे ग्लोबल मार्केट्सला. सगळे फॉल जो अपेक्षित होता शुक्रवारी डाव जोन्स बघून की जोरात मार्केट पडेल, तर तसं काय न होता चांगली रिकव्हरी आपल्या मार्केटमध्ये. हालाकी एक 58 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी बंद आहे. सेन्सेक्स 200 पॉईंटच्या आसपास मायनसमध्ये बंद आहे. पण हा किरकोळ फॉल आहे. मला वाटत नाही की फारसं निगेटिव्ह हे मार्केटला घेण्यासारखं काय आहे. आणि ऑलरेडी जर चायना जितकं अडचण येतील ते भारतासाठी थोडं चांगलंच असते. मग ओव्हरऑल मार्केटनं एक पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो रिॲक्शन आहे ही, जो काही फॉल किरकोळ आला आहे त्यामुळं. उद्याच्या सेशनला घ्यायचं झालं तर मला वाटतं निफ्टी मजबूत राहील. जर निफ्टी 25,250च्या वर गेला तर 25,400 ते 500पर्यंत जाण्याचे चान्सेस निफ्टीमध्ये आहे. 25,250च्या वरती निफ्टी 25,400 ते 500पर्यंत जाईल. लोअर लेवलला 25,200 एक सपोर्ट आहे इमिजिएट बेसिसला. त्याच्या खाली गेला तर 25,100 ते 25,000पर्यंतसुद्धा खाली येऊ शकतं जर काय निगेटिव्ह एस्केलेशन आलं US चायना रिलेशन्समध्ये, आणखी काय परत नवीन टेन्शनची गोष्ट झाली तर. अदरवाईज मार्केट मला वाटतं उद्या पॉझिटिव्ह राहू शकतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,500च्या वरती आहे. तोपर्यंत 56,800 पहिलं टार्गेट आहे. त्याच्यावरती 57,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 56,500 जर ब्रेक केला तर एखादी मायनर डिप बँक निफ्टीला 56,300पर्यंतची येऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. उद्यासाठी सुद्धा CPI इन्फ्लेशन आपल्या इथं आलं आहे 1.54च्या आसपास, म्हणजे 1.5% आसपासचं CPI इन्फ्लेशन भारतामध्ये. हे मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. पण ऑलरेडी ही न्यूज जी आहे ती मार्केटनं डिस्काउंट केली. त्यामुळं RBIला फर्दर व्याजदर कपात तिच्यासाठी स्पेस आहे अवेलेबल. आणि मला मागच्याही मीटिंगला पण म्हटलं की RBIची ज्या पद्धतीनं कॉमेंट्री आल्या, निश्चित डिसेंबरच्या मीटिंगला, नोव्हेंबर एंड डिसेंबरच्या मीटिंगला आपल्याला एक व्याजदर कपात बघायला मिळू शकते. आणि आज जो काही CPI आकडा आला आहे 1.54 GST कटचा इम्पॅक्ट आहे आणि जो कंटिन्यू राहू शकतो. त्यामुळे मला वाटतं मार्केटसाठी ते सुद्धा एक पॉझिटिव्ह कारण आहे उद्या पॉझिटिव्हमध्ये जाण्यासाठी. मग ओव्हरऑल निफ्टी उद्या बाय ऑन डिपमध्येच ट्रेड करायला काय हरकत नाही. 25,250च्या वर गेलं तर 25,400 ते 500पर्यंत निफ्टी जाऊ शकते. आज NSEमध्ये 914 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये सुद्धा 11 शेअर्स वाढलेत, 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 30 शेअर्समध्ये पडझड. आज पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा आज बँकिंग सेक्टर पॉझिटिव्ह राहिलं एंटायर दिवसभर. बाकी IT, FMCG, मेटल आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस थोडंसं मायनसमध्ये ट्रेड केलं, अर्धा 1%च्या आसपास. बाकी सगळे सेक्टर्स थोडे फ्लॅटच ट्रेड आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर चांगलं 600 पॉईंट प्लस आहे. जसं मगाशी म्हटलं की ट्रम्प
यांनी चायनासोबत डील होऊ शकते आणि लवकरच निगोसिएशन सुरू होतील आणि तसं काय फारसं कटुता येण्याचा संबंध नाही असं ज्या पद्धतीचं वक्तव्य ट्रम्पकडून आलं आहे. त्यामुळे डाव जोन्स 600 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. 900 पॉईंटचा फॉल शुक्रवार यायला त्यापैकी ऑलमोस्ट 700 पॉईंटची रिकव्हरी फ्युचर्स तरी दाखवते. तर ॲक्च्युअली US मार्केट चांगले पॉझिटिव्हमध्ये 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. तर मला वाटतं निश्चित आपण उद्या एक सोमवारी मंगळवारी परत पुन्हा एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.